भारत पाकिस्तान युद्ध पार्श्वभूमीवर तुर्की देशाच्या विरुद्ध पुकारलेल्या अभियानाअंतर्गत इंडिगो एअरलाइन्स कंपनीने 2 विमाने तुर्की एअरलाइन्सकडून भाड्याने घेतली। सदर विमानात तुर्कीचेच पायलट, तुर्कीचेच क्रू असणार। या संबंधातला करार रद्द करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ T1 येथे विमानतळ प्रशासन व इंडिगो प्रशासनाची भेट घेण्याकरिता शिवसेना आमदार श्री मुरजी पटेल तसेच शिवसेना विभाग प्रमुख श्री कुणालजी सरमळकर व युवा सेनेचे श्री अर्जुन कंधारी करार रद्द करण्याकरिता आज निवेदन दिले व 10 दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा दिला। कार्य ठेवणार आहे त्या संदर्भात आपण निवेदन देणार आहात, काय नेमकी आपली भूमिका असणार आहे? इंडिगो एअरलाइन्सने काही विमान हा टर्किश कंपनीकडून भाड्याने घेतलेले आहे। त्याच्यावर पायलटही टर्किशचे आहे आणि केबिन क्रू वगैरे जेवढा स्टाफ आहे ते टर्कीचा आहे। आमची मागणी असं आहे की ते जे निवेदन एग्रीमेंट त्यांच्याबरोबर आहे ते रद्द करावा आणि त्याच्या पायलट केबिन क्रू यांना इथून हद्दपार करावा अशी मागणी आज इंडिगोला आम्ही एक पत्र देऊन करतोय। खरं तर पहिल्या दिवसापासून आपण या विषयांमध्ये लक्ष घातलेलं आहे। तुर्कीने ज्या पद्धतीने भारताच्या विरोधात पाकिस्तानला जाऊन मदत केल्यानंतर आपण जी भूमिका घेतली होती, आज जर का हा निर्णय त्यांनी मागे घेतला नाही तर पुढची भूमिका नेमकी आपली कशी असणार आहे? आम्ही त्यांना आता लेटरवर 10 दिवसाची मुदत दिलेली आहे। जर 10 दिवसात हा इंडिगोनी टर्किशचे फ्लाइट आणि त्याचे एग्रीमेंट रद्द नाही केलं तर उग्र आंदोलन हा इंडिगोवर आम्ही करणार। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।